नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच असायला पाहिजे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आता वाजले होते सकाळचे 6 आणि मी इथे माझं आवरून घेत होते. तर सकाळी सकाळी ना तोंडाला पाणी लावायला अजिबात नकोशी वाटते, पण काय करणार ना, आपल्या कामांची सुरुवातच पाण्यापासून होते. तर मी इथे तोंड धुवून घेतलं होतं ना, आता थोडेसे केस मी व्यवस्थित करून घेते आणि लगेचच मग माझे जे दररोजचं रुटीन आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. तर इथे माझं आवरून झालं होतं आणि लगेचच मग मी काय केलं की गरम पाणी ठेवलं आंघोळीसाठी आणि त्याच्यानंतर पिण्यासाठी पण गरम पाणी करून घेतलं. मी दररोज कोमट पाणी घेत असते, त्यामुळे कसं ॲसिडिटी होत नाही आणि पोट एकदम साफ राहतं. तर इथे गरम पाणी करायला ठेवलं होतं. तोपर्यंत म्हटलं की भांडे रॅकमध्ये लावून घ्यावं, कारण भांडे पण घासायचे होते. रात्री पण भांडे घासायला नकोशी होतं आणि सकाळी पण उठल्यावर थंडीमुळे पाण्यामध्ये हात घालावंसंच वाटत नाही. पण काय करणार ना, कामं तर ही करावंच लागणार आहे आपल्याला. आपण नाही करणार तर कोण करणार? माझी सकाळी फार गडबड चालत असते, कारण मला 10 सव्वा 10ला ऑफिससाठी निघायचं असते. 10:30पर्यंत ऑफिसमध्ये पोहोचायचं असते. त्यानंतर सर्व भांडी वगैरे रॅकला लावून घेतली आणि लगेचच मग कोमट पाणी प्यायला घेतलं. कोमट पाणी प्यायला घेतल्याच्यानंतर लगेचच मी चहा ठेवणार होते. आता चहा पण मला 2 ठिकाणी करावा लागतो. तो म्हणजे एक चहा गुळाचा जो माझ्यासाठी आणि एक चहा साखरेचा जो मिस्टरांसाठी आणि इशूसाठी. आणि तिची पण शाळेची सकाळी गडबड असते. मग इशू जाते सकाळी 8:15ला आणि आहो जातात 8:30ला. त्यामुळे दोघांचं पण आवरून द्यायचं असते. त्यामुळे सकाळी फार गडबड होत असते. आणि आज मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे तो पूजा पण मांडून जायची होती, त्यामुळे तर फारच गडबड चालत होती. कधी कधी काय होते ना की मी नाही का हळदीचं लेपन करते, पण दररोज हळदीचं लेपन करणं होत नाही. तर मी काय करते, एका मगामध्ये पाणी घेते, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकते. ही सेवा बरं केंद्रामध्ये मला दिली होती की ताई, उंबरठा किंवा जे पण अंगण साफ करताना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून तुम्ही अंगण साफ करत जा. त्यानंतर मी अशी चौकट पूर्ण धुवून घेतली. आणि तसं पण चौकटीला हळदीचं लेपन करण्याचं काही कामच नाही आहे, कारण सिमेंटची आहे आणि त्याच्यावर मी ऑइल पेंट लावून त्याच्यावर डिझाईन काढून घेतलेली आहे. त्यामुळे हळदीचं लेपन केलं तरी ते दिसत नाही. त्याच्यानंतर मी माझा जो उंबरठा आहे आणि अंगण आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुढील कामाला सुरुवात होते. काय ना, आपली सुरुवातच पाण्यामध्ये हात घालण्यापासून होते. तर सर्वच कामं आपल्याला सकाळी सकाळी आवरून घ्यावं लागतात. प्रचंड थंडी पडली तरीसुद्धा काम करावंच लागतं. हल्ली काम करण्याची इच्छा होत नाही, पण काय करणार ना. त्याच्यानंतर सर्व अंथरूण वगैरे घरामध्ये पसारा होता तो सगळं आवरून घेतला. सर्व अंथरूण वगैरे काढले, बेड पण नीट करून घेतला. बेडवरील सर्व पांघरणांच्या घड्या मारल्या. आमच्याकडे जुन्या पद्धतीचे जे वाकडे असतात ना ते पण आहेत. काही वापरायला जास्त नाही आहेत, 4-5 आहेत, पण ठेवल्या म्हटलं असू देत. कधी पण वेळ कामी येतातच ते. आणि अगोदर हल्ली लहानपणी आपण वाकडीवरच झोपायचो. त्याच्यामुळे माझ्याकडे मम्मीनं काही वाकडी शिवून दिल्या होत्या. लहान मुलं होती तेव्हा मी ते बनवून घेतल्या होत्या. तर आता कुठे टाकून द्यायच्या ना, तर कधी कधी वापरात घेते. तर इथे मी सर्व बेड वगैरे नीट करून घेतला आणि त्याच्यानंतर लगेचच पूर्ण घराला झाडू वगैरे मारायला घ्यायचं होतं. पण त्याआधी माझी चहा बनवून तयार झाला होता. चहाशिवाय तर सकाळ होतच नाही. सकाळचा एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा पिल्याशिवाय डोकं पण शांत होत नाही आणि कुठलं कामही करावं असं वाटत नाही. माझं तर असंच आहे. तुमचं कसं आहे मला सांगा नक्की. तसं तर आपल्या सर्वांचं असतंच की सकाळी 1 कप चहाची तलब ही सर्वांनाच असते. आणि एवढी प्रचंड थंडी पडायली आता तर एक चायऐवजी 2 कपही चहा होऊन जातो. पण मी सध्या टाळत आहे. 1च कप चहा घेते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच तो 1 कप चहा. मग इकडे लगेचच मी पीठ मळून घेतलं होतं, कारण इशूच्या टिफिनची पण तयारी करायची होती. आणि मल्टिपल कामं केली तरच सकाळी लवकर आपली कामं होतात. नाहीतर मग असंच थोडं काम केलं, थोडं बसलं तर मग वेळेवर आपली कामं पूर्ण होत नाही आणि मग ऑफिसला जायला पण उशीर होतो. आणि सोबतच कसं असं थोडं पण केलं की किचनवट्टा लगेच स्वच्छ करून घेत असते मी, कारण किचनवट्टा माझा खूप छोटा आहे आणि त्याच्यावरनं लगेचच पसारा दिसतो. त्यानंतर चहा गाळून घेतला आणि मस्त चहा आणि बिस्किट घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करते.
तर मला मायग्रेनचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी उपवास करण्यासाठी नाही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी उपवास नाही केले, पण मार्गशीर्षचे जे पण चारही गुरुवारची पूजा आहे ती मी केली. पूजा करेपर्यंत मी काहीच नाही घेत. त्याच्यानंतर मग मी जेवण करून घेते. तर इथे मी पूर्ण घराला झाडू वगैरे करून घेतला, स्वच्छता वगैरे केली. आज गुरुवार आहे तर आज मी काय मॉप करणार नाही आहे, कारण गुरुवारी फरशी पुसू नये असे म्हणतात. त्याच्यानंतर लगेचच इशूच्या टिफिनसाठी पोळ्या टाकून घेतल्या आणि एकीकडे बरं आलूची भाजी केली, पण ती क्लिप मी याच्यामध्ये ॲड करायची विसरूनच गेले. इथे माझा स्वयंपाक बनवून रेडी होता, तोपर्यंत इशू तिच्या जायची तयारी पण करत होती. मला लगेच तिला डब्बा पण बांधून द्यायचा होता. एकीकडे भाजी आणि पोळ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर पुढील कामाला सुरुवात केली. तर असाच तो गुरुवारचा दिवस माझा धावपळ होते. एक्स्ट्रा काही करायचं म्हटलं की मग पटपट कामं आवरून घ्यावे लागतात. गाजर आणून ठेवले होते मिस्टरांनी, पण त्या गाजरला काहीच टेस्ट नव्हती आणि डोळे फार दुखत आहेत, कारण माझ्या ऑफिसमध्ये मला कम्प्युटरवरच काम करावं लागतं. तर गाजर खायचे होते, पण ते तसे काही खाल्ल्या जात नव्हते. म्हणून मी काय केलं, थोडंसं तूप टाकून गाजरनं कुकरला एक सिटी काढून घेतली आणि त्याच्यानंतर त्याला चम्मचनं मॅश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलं. साखर खाण्याचं प्रमाण कमी केल्यामुळे मी गूळ टाकूनच गाजर शिजवून घेतले. कधी असं पण शिजवून बरं, खाण्यासाठी खूप मस्त लागतं. गाजर फक्त तेवढं पोटात जाणं गरजेचं आहे डोळ्यांसाठी, म्हणून मग मी तसं बनवून घेतलं आणि त्याचाच थोडासा नैवेद्य माता महालक्ष्मीला दाखवला आणि पूजा इथे मांडून घेतली. पूजा कशी मांडायची असा डिटेल ब्लॉग तर मी पहिल्याच मार्गशीर्ष गुरुवारी पूर्ण टाकला होता. तुम्ही पाहिला नसाल तर नक्की तो पण ब्लॉग पाहून घ्या. त्याच्यानंतर अशी मी पूजा करून घेतली. हल्ली थंडीमुळे फुलंच येत नाही आहे, त्यामुळे पूजेसाठी फुलं भेटत नाहीत. तर आज फुलं आणली होती मार्केटमधून, तर मस्त अशी पूजा करून घेतली. त्यानंतर मी रेडी झाले. मला उशीर झाला होता सर्व कामं आवरण्यासाठी, त्यामुळे मी ड्रेसच घातला. आज साडी काही घातली नाही. आणि इथे असा आपला गाजरचा हलवा गुळाचा बनून तयार होता आणि खायला पण टेस्टी लागतो बरं का असं. त्यानंतर टिफिन बांधून घेतला, बॉटल भरली आणि आता मी ऑफिसला जाण्याची तयारी करत आहे. वाजले होते 10:15 आणि आता मी ऑफिससाठी निघत होते. छोटी मोठी कामं, घर आवरणं, सगळं व्यवस्थित करणं, सगळं नीटनेटकं करून निघायला उशीर होतो आणि त्यामुळे पटपट सकाळचं कामाचं रुटीन चालू असतं. आणि आता मी जात होते ऑफिसला. आणि सकाळी काय झालं मी फक्त पूजा मांडून गेले होते आणि पोथी वगैरे वाचायची माझी राहिली होती. मग संध्याकाळी आले, हातपाय वगैरे स्वच्छ धुतले, थोडंसं गोमूत्र अंगावर घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी इथे पोथी वाचन केली आणि त्याच्यानंतर लगेचच आरती करून घेतली. सकाळी सर्वच करून जाणं शक्य होत नाही, तर सर्व करत बसलं की मग ऑफिसला जायला उशीर होतं. मग ऑफिसला उशीर झाला तर मग साहेबांची पण बोलणी खावं लागतात. काय करणार ना, आपल्या बायकांचं असंच आहे, त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित वेळेत आणि सगळं मॅनेज करावं लागतं. तसंच माझं पण होतं. त्याच्यानंतर मी आरती करून घेतली आणि आता मला वाजले होते 7:15 7:30. तर म्हटलं आता 7:30 वाजता कुठे सुहासनींना बोलवायचं. मग मुलीला म्हटलं, जा बेटा तुझ्याच फ्रेंडला घेऊन ये. तर ती तिच्या फ्रेंडला घेऊन आली होती. मग सर्व ज्या कन्यांना हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यांना केळीचा प्रसाद दिला आणि याप्रमाणे मी महालक्ष्मी मातेचे उद्यापन करून घेतले. आता उशीर तर खूप झाला होता आणि आमच्या इथं पुरणपोळी कोणी खात नाही. मग म्हटलं पुरणपोळीचं कुठं एवढ्या संध्याकाळी एवढी प्रचंड थंडीमुळे बनवणं पण शक्य होणार नाही. तर मग मी काय केलं, शिरा, पुरी आणि वरण भात, भाजी आणि भजी असा नैवेद्य बनवला आणि तो नैवेद्यानं देवांना आणि लक्ष्मी आईला दाखवून घेतला. तर असं होता माझा गुरुवार. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.